अजित पवारांची झोप उडवणारी बातमी। निकालानंतर पहिल्याच दिवशी मोठं खिंडार। जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना सर्वात मोठा धक्का बसला आहे। पक्षाला खिंडार पडले आहे। एका बड्या नेत्यासह अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। राज्यातील महानगरपालिकेचे निकाल जाहीर झाले आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला या निवडणुकीत अपेक्षित यश मिळालेले नाही। पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेवर अजित पवारांनी खास लक्ष केंद्रित केले होते, मात्र या दोन्ही ठिकाणी भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे। या निवडणुकीनंतर आता लगेच जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडणार आहेत। या निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना सर्वात मोठा धक्का बसला आहे। इंदापूरमध्ये पक्षाला खिंडार पडले आहे। याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात। इंदापूरमधील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला आहे। यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, इंदापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष विठ्ठलप्पा ननवरे, माजी उपनगराध्यक्ष राजेश शिंदे, विद्यमान नगरसेवक काका शेटे पाटील, गणेश राऊत, सुधाकर ढगे, संजय शिंदे, वसीमभाई बागवान, हाजी नवाब बागवान, अनिल पवार, माजी नगरसेवक अविनाश मखरे, माजी नगरसेवक व माजी जिल्हाध्यक्ष अनिल राऊत, माजी नगरसेवक दादासाहेब सोनावणे, लाखेवाडी गावाचे माजी सरपंच प्रभाकर खाडे, निमगाव केतकी गावाचे माजी ग्रामपंचायत सदस्य माजी वैभव जाधव, नरसिंहपूर गावाचे माजी सरपंच श्रीकांत दंडवते, ओबीसी सेलचे युवक अध्यक्ष महेश जठार, सामाजिक कार्यकर्ते उमेश क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्ते समीर देशमुख, रासपचे इंदापूर शहराध्यक्ष हुसेन मुलाणी, सामाजिक कार्यकर्ते गोरख पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा समावेश आहे। या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह मंत्री जयकुमार गोरे, आमदार श्रीकांत भारतीय यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।